निर्मूलन. आपण आज बघतोय आपले जे महामानव आहेत भगवान बिरसा मुंडा आहेत त्यांची 150वी जयंती. आज आपण बघतोय की 15 नोव्हेंबर 1975 ते 9 जून 1900 या कालखंडामध्ये या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या महामानवाने या देशाला एक दाखवून दिलं की आदिवासी हा मुळात क्रांती जन्माला आलेला महामानव आहे. आज आपण बघतो देशाचा मालक आज आदिवासी आहे आणि आदिवासींचं शोषण करण्याचं काम काही राज्यकर्ते करतात. आपण आज बघतोय की असंख्य क्रांतिकारक आज आपण पाहतोय. आपले क्रांतिकारक असतील आपल्या नायिका असतील यांचे फोटो आपण इथं पाहतो. यांच्यापेक्षा असंख्य क्रांतिकारक आपल्या या देशामध्ये घडून गेलेले त्यांचे इथं फोटो पण नाही. या असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान खूप मोठं आहे. या देशाला जर स्वातंत्र्य कोणी केलं असेल तर मी खऱ्या अर्थाने सांगतो या देशाला स्वातंत्र्य करणारा हा आदिवासी क्रांतिकारक हे लढवय्ये होते. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक भागामध्ये क्रांतिकारक घडलेले. महाराष्ट्र असो, झारखंड असो, छत्तीसगड असो, त्यानंतर पश्चिम बंगाल असो किंवा 7 असो, सर्व राज्यामध्ये आपले क्रांतिकारक घडून गेलेले. बिरसा मुंडा यांनी छोट्याशा गावामधून मुली असो जी क्रांती घडवली. छोट्या नागपूरमध्ये जो उठाव केला त्याच्यामध्ये उराव असतील, संताल असतील आणि मुंडा असतील हे सर्व आपले जमात बांधव त्या ठिकाणी एकजुटीने उभे राहिले म्हणून हा मोठा संघर्ष आपल्याला करता आलेला. आपण जर आज पाहायला गेलो तर आपलं शोषण इथं थांबलेलं नाहीये. आपण बघतो ऍडमिशन असेल किंवा कॉलेजेस असतील इथं आपल्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा संघर्ष थांबवायचा असेल तर आपली एकजुटी महत्वाची. आपण आजही बघतो बिरसा मुंडांनी जी क्रांती घडवली त्याच्यावरती आज आदिवासींची विचारधारा चालू आहे. आपण भारतामध्ये जर पाहिलं तर भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारधारेवरती हा आदिवासी समाज आज जिवंत आहे. आपण जर पाहायला गेलो तर आदिवासींवर रोज अन्याय होतो. आता आपण पाहतो ऍडमिशनचा संघर्ष, कॉलेजला गेलो तिथं संघर्ष किंवा इतर गोष्टी असतील, जमिनीचं शोषण किंवा आदिवासी भागात आपल्या काही जमातींचं शोषण असं हे कुठेतरी थांबलं नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गाने पुढे येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी फुलाची पाकळी काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे. आपण जर पाहायला गेलो तर आजही आपण कॉलेजला गेलो तरी आदिवासी आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती होती कॉलेजला. मी ते फक्त आणलं होते, मला माहिती आहे चांगलं. किंवा इतर आपल्या देशामध्ये आपल्या विरोधाचे संघटन काम करतात. ते संघटने आपल्याला कशा प्रकारे ट्रीट करतात, कशी त्यांची भावना मानसिकता आहे आपल्या विरोधात हे आपल्याला सांगलं पाहिजे. त्याच्यामुळे बांधवांनो तुम्हाला आता एकच सांगतो की आपली एकजूट ही महत्वाची आहे. आपण जर एक राहिलो तर बिरसा मुंडा असतील किंवा इतर सर्व आपले क्रांतिकारक असतील यांच्या क्रांतीचा उठाव 100% या देशात घडून येईल असं मला तरी वाटतं. आपण काय करतो, आपण आपल्या भांडत बसतो, तिसरा येऊन काहीतरी आपल्यामध्ये पिल्लू सोडून जातो, मग आपली अडचण निर्माण होते. त्यामुळे आपण जर एक राहिलो तर आपला सामाजिक न्याय असेल, आर्थिक बाबी असतील या सर्व शोधण्याला मदत होणार. त्यामुळे येणारा काळ हा संघर्षाचे आयुष्य नका मित्रांनो. आजही आपण छत्तीसगड पाहतोय, तेलंगणा पाहतोय, इथं आपलं शोषण होते. आपल्या जमिनीवरती जंगल आहे, आपल्या जमिनीवरती भारतातली 99% धरणं हे लक्षात घ्या मित्रांनो. या 99% धरणांमध्ये जी जमीन गेली ती आदिवासींची जमीन आहे. आणि आपल्याला आजही काही लोक म्हणतात की तुम्ही फुकटचं आरक्षण घेता. आणि आज देशच आमच्या जमिनीवर आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हा देश आमच्या जमिनीवर आहे, एवढं इथे अर्थव्यवस्था आमच्या जमिनीवर चालते, एवढं शास्त्रालाही मी सांगतो. आज जरी आपण पाहायला गेलो तरी अन्यायाची ही धगधगती मशाल आहे ही कुठेतरी थांबवली पाहिजे. आपल्या समाजाला कुठेतरी न्यायाच्या दिशेने आपण घेऊन जाणे ही सर्व सुशिक्षित वर्गाची आपली जबाबदारी आहे. मी जाता जाता एकच सांगतो, मैं झुक नहीं सकता, मैं शौर्य का अखंड भाग हूँ. मैं झुक नहीं सकता, मैं शौर्य का अखंड भाग हूँ. जो जला दे दुश्मन की रूह को, जो जला दे दुश्मन की रूह को, मैं उसी आदिवासी का बेटा हूँ, मैं उसी आदिवासी का बेटा हूँ. आज झारखंड राज्याचा स्थापना दिवस 25वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त आणि त्यासोबतच आपले महामानव
भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. त्यानिमित्त आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना खूप खूप आधी शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबवतो.